हर्षवर्धन पाटील, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता देवेंद्र फडणवीस पुढच्या आठवड्यात इंदापूरमधल्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत। पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस मुंबईत इंदापूरच्या शिष्टमंडळाला भेटतील। त्यानंतर देवेंद्र फडणवीस इंदापूरचा दौरा करून कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा घेणार आहेत। आतापर्यंत जे ठरलंय ते देवेंद्र फडणवीस कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना सांगतील अशी माहिती मिळते। जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सहभाग कसा असेल? यंदा खरं तर आपल्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातला तिढा जो आहे तो महायुतीतला वाढताना पाहायला मिळतोय। एकीकडे विजय शिवतारे यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे ही आगामी काळात महायुतीच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरू शकते। तसेच आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत अंकिता पाटील यांनी अजित पवारांनी म्हणजे राष्ट्रवादीने आमच्या पार्टीमध्ये 2009 असेल, 2014 असेल आणि 2019 साली खंजीर कुपोसला जे आहे त्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर महायुतीतला तिढा जो आहे तो समोर आला होता। खरं तर महायुतीतला उमेदवार जो आहे तो निवडून आणायचाच आहे आणि त्या अनुषंगाने भाजप आहे किंवा महायुतीतले सर्व नेते जे आहेत ते प्रयत्न करत आहेत। परंतु दुसरीकडे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचा जो वाद आहे तो आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याच अनुषंगाने काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुढच्या आठवड्यात इंदापुरातील भाजपचं एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस इंदापुरात येऊन कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंतच्या या बैठकीत काय ठरलंय हे जे आहे ते लोकांना सांगणार आहेत, इंदापुरातल्या जनतेला सांगणार आहेत। खरं तर इंदापूर या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल, कारण जो बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला, अजित पवार महायुतीत येण्याच्या आधी या सर्व नेत्यांनी जो आहे तो अजित पवारांशी संघर्ष झालेला आहे। त्याच्यामुळे हा कार्यकर्ता बैठक मेळावा जो आहे तो महत्वाचा असणार आहे। महायुतीचा जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्याच्यामध्ये एकमत असणं गरजेचं आहे। त्याच अनुषंगाने जो आहे ते देवेंद्र फडणवीस पुढच्या आठवड्यात शिष्टमंडळ बरोबर। आणि यामध्ये महत्वाची गोष्ट हीच आहे की स्वतः देवेंद्र फडणवीस कार्यकर्ता पातळीवरच्या व्यक्तीलाही विश्वासात घेऊन बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती देतील। त्यामुळे बारामतीचा तिढा सोडवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न भाजपकडनं सुद्धा केले जात असल्याचं चित्र दिसतंय। धन्यवाद जयदीप या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।